आज आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी आपली राजर्षी शाहू विकास आघाडी ही स्थापन केली आहे आणि त्यांच्यामार्फत जे उमेदवार नियुक्त केले आहेत त्यांना आपण प्रचंड मतानं बहुमतानं मतदान करून निवडून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण का यड्रावकर साहेबच का, तर त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या ह्या भागाचा त्यांनी चेहरामोहरा बदलून टाकला आहे आणि अधिक जर आपल्या गावाचं आणि आपल्या भागाचा विकास जर व्हायचा असेल, कायापालट जर करायचं असेल तर यड्रावकर साहेबांनी नियुक्त केलेल्या उमेदवारांना मतदान देणे हे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सर्व मतदारांना मी एकच आवाहन करतो की जास्तीत जास्त खिद्रापूर गावातील मतदारांना, कारण खिद्रापूर गावाला त्यांनी एवढं अमाप निधी मिळवून दिला आहे, तर त्याच्यामुळं त्यांनी दिलेल्या अनुदानामुळं आपण त्यांचं थोडं का होईना सहकार्य करून आपण मतदान करणं गरजेचं आहे. ते त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आपण जर मतदान जर केलं नाही तर आपण पुढच्या विकास कामाला मुकू शकतो, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. तर आपण आपल्या सर्व मतदारांनी आपापल्या भागातील सर्व सहकार्यानं घेऊन प्रचार करून सर्व मतदारांना जागृती करून भरपूर मतदान करून त्यांना निवडून आणणे हे सध्या काळाची गरज आहे. आपल्या भागातील जिल्हा परिषद जागेसाठी उत्तरा विजय शिंदे आणि अविनाश सुरेश पाटील हे 2 उमेदवार उभे आहेत आणि हे दोघे पण जे काही उमेदवारी आहे त्यांच्या कारकिर्दीपासून ह्या भागाला त्यांचं सतत सहकार्य आहे. त्यामुळे त्यांनाही मतदान करून त्यांना सहकार्य करणे आपलं आद्य कर्तव्य ठरतं आहे.